या कृष्णाला देऊन द्या वहिनी, त्याच्याकडे देऊन द्या. कृष्णा जातो 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 भैया, लेके जाओ इसको लेके जाओ भैया. देऊन द्या. चल देऊन द्या. हा ना, मी देऊन येतो. हा ना, माझ्याकडे द्या, मी देऊन येतो. द्या मी देऊन द्या. जेवण करशील ना? अजून मारशील कोणाला आपण? नाही अजून काय सगळं त्याच्याकडनं आज मंजूर करून घेऊ आपण. पागल नाही बोलायचं. अजून सुसू नाही करणार, चड्डीत सुसू नाही करणार. कसा बजाव ना एक बार. गोलू हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. पहिलाच दिवस आहे सुरतचा. सकाळी आलो होतो आपण. पहिला ब्लॉग मागचा ब्लॉग बघितला असेल. 7:30 वाजून गेले आहेत. आराम झालेला आहे आपला, मस्त झोप झालेली आहे. आज पूर्ण रात्र नाईट आउट जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. किती वर्षानंतर मी गणपतीसाठी आलोय. जर तू खरं सांगितलं ना, तुला एक गिफ्ट माझ्याकडनं. फक्त 1 वर्ष कमी सांगितलंय तू. 10वी नंतर मी पहिल्यांदा गणपतीला आलोय. मम्मी बरोबर बोलली. तू किती वर्षापासून इकडे गेलाय मला बरोबर लक्ष राहत. करेक्ट. आईचं सगळ्या लक्षात आहे. एक गिफ्ट नाही, 1 वर्ष चुकलाय तुझा तरी तुला गिफ्ट. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मामा आमचे बघा, आमचे मामा. हात बरा आहे का आता? बरा आहे का? आमचा मामा आणि मामाचा पोरगा दोघही बोलत नाही, एकदम लिमिटेड बोलतात. मम्मी सोबत बोलतात, आमच्या सोबत नाही बोलता. हा, म्हणजे आई सोबत गप्पा मारतात फुल ऑन, पण कॅमेरा चालू झाला का एकदम शांत होऊन जातात. पप्पा रेडिओ आणा लवकर. हा काय वाढलं? अच्छा, हा, आमच्या इथं भंडारा होता. भंडाराची स्टोरी एकदम चांगली, म्हणजे की आमचं इथं मी जसं मेन्शन केलं, पैसे उग्रवत नाही. हा म्हणतो माझ्याकडनं हे, माझ्याकडनं ते. रामदास महाजन यांच्याकडनं काय होतं? छाछ म्हणजे कढी. बाबांनी कढी, किंवा समोरचे काका आहेत त्यांनी भात, कोणी लॅप्सी, कोणी काय. तर असा भंडारा जो असतो ना, त्याच्यात खूप मजा येते. आणि लहानपणापासून सेम चालू आहे. आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्या लोकांचं चालायचं हे, तरी आम्हाला घेऊन नाही जायचं कुठे. म्हणजे एकदम दादागिरी असायची लहान पोरांवर, की तुम्ही घरातच राहा, हेच राहा. तर ते दिवस वेगळे होते. आज सगळं काही असून ती मजा नाही आहे, पण लहानपणी काही नसून ती एकदम जगावेगळी मजा होती. त्याला पटकन बाहेर जाऊयात, प्रसाद घेऊन येऊ. आणि आपल्या घरचे लोक पण असेल, मी पण असेल, आरती करू बाप्पांची. आणि ते लहानपणाचे दिवस परत असे थोडेसे आठवू. बिकॉज असतं, म्हणजे मला तर आनंद होतो यार. मला तर नॉस्टॅल्जिया फील होतं की हे बघा, माझे मित्र पण फोन करतात, बोलवत आहे मला. त्यांना म्हटलं आलोच मी. गुड. प्रसाद घेऊन येऊ. मग 8 वाजेला आरती असते, मग आरती पण करू. ठीक आहे. आता ऑलमोस्ट आरती स्टार्ट होईल. 8 वाजून गेले आहेत. आता आमच्या इथं प्रथा कशी आहे ना, हे ताशा घेऊन जाईल सोसायटीमध्ये आणि सगळ्यांना सांगेल चला आरतीला. जा तू, जा. सर्च ऑपरेशन चालू आहे. आरती वगैरे झाली, आमचं सगळं खाऊन झाला. जो प्रसाद आला होता तो. त्याच्यानंतर पाऊस एवढा जोराचा होता ना, माझी चप्पल वाहून गेली. एकच चप्पल आहे तिथं. आता आम्ही सगळे मित्र मिळून माझी चप्पल शोधतोय. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी त्या साईडला. एकच चप्पल इथं दिसते का रे? का जोराचा पाऊस होता ना, त्या 2 मिनिटामध्ये चप्पल आणि माझी एकट्याची चप्पल गेली. बघू, सर्च ऑपरेशन झाल्यानंतर सांगतो. हे बघा, माझी चप्पल किती जास्त लांब सापडली. बघा इथं पडलेली. आपली सोसायटी तिकडं त्या साईडला आणि वाहून इथपर्यंत आली ती. ओ भाई साहब, हे बघा. आणि एक चप्पल तिथंच आहे मंडपाजवळ. सर्च ऑपरेशन डन गाइस. गुड्डू दादा पण इकडे सर्च करत होता. माझे मित्र मंडपाजवळ सर्च करत होते, पण आपल्याला भेटली ती दुसऱ्या सोसायटीमध्ये. तुम्हाला याच्यावर समजत असेल, खूप जोराचा पाऊस अजून पण चालू आहे. बाय 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 बाय. गोलू कोण आहे? तो फोटो मध्ये कोण आहे? गोलू आहे. छोनी पण आहे. अजून आणि अजून तिसरा कोण आहे? दीदी आहे. दीदी आहे. परी दीदी आहे.
बापरे नको मारू ना, मरून जाईल ना अंकल. अच्छा लांबून मार, लांबून गोळी मार. बापरे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आणि काल मला तुम्ही बघितलं असेल लास्ट क्लिप आय थिंक मी शूट केली ती. बाबांना आयपॅड दाखवला, त्याच्यानंतर आमची सगळ्यांची खाली मीटिंग चालू होती आज विसर्जनाची. बिकॉज आम्ही विसर्जन सोसायटीमध्येच करतो, तर त्याच्यासाठी ना असं मोठं भांडं भेटत नव्हतं. कारण की मातीची मूर्ती असल्यामुळं भांड्यातच आम्ही त्याला प्रत्येक वर्षी विसर्जन करत असतो. सो ते भांडं बाबांच्या कंपनीमध्ये त्यांचं साड्यांचं एक काहीतरी त्याला म्हणतात NSP या असं काहीतरी, ते मोठं होतं खूप. सो ते काही पोरं टेम्पोमध्ये त्याला घ्यायला गेले आणि आम्ही, आमचा एक मित्र अजून अहमदाबादवरनं सुरतला येणार होता विसर्जनासाठी. कारण की आम्ही सगळे एकत्र होतो, काही लोक इकडं, काही लोक पुण्याला, काही लोक अहमदाबादला, सगळे असे एकत्रित होणार होते. तर त्याच एक मित्राला आम्ही घ्यायला गेलो आणि एवढा जास्त पाऊस, मला व्हिडिओ शूट नाही करता आला. पण एक ठिकाणी एवढ्या पावसात मी स्पेशली थांबलो आणि ती बाप्पांची मूर्ती एवढी अट्रॅक्टिव्ह होती, एवढी सुंदर होती. आणि तिथं 12 ज्योतिर्लिंगाचे जे रेप्लिकाज आहेत ते असं थर्मोकोलमध्ये बनवले होते. सो ते पण आम्ही बघितले आणि एवढी मोठी ह्यूज मूर्ती होती बाप्पांची, ती पण बघितली. घरी आलो 4:30-5 वाजेपर्यंत आम्ही गप्पा केल्या खाली मंडपाजवळ, खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर मग येऊन झोपलो आणि आत्ता उठलो आणि दिवसाची सुरुवात होते. आज विसर्जनाचा दिवस आहे, आज बाप्पांचा विसर्जनाचा दिवस, आज शेवटचा दिवस. बाप्पा जातील आता डायरेक्ट पुढच्या वर्षी परत येतील. सो येस, 11:30 वाजून गेलेत, 20 मिनिटं पुढे आपली गडाट. रेडी तर आपण ऑलरेडी झालो आहेत. आपला ओजी कुर्ता आज याचं काही खरं नाही, हे खराब होणार आहे. वहिनी तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही हे वाजवणार आहेत का आज? हे बघा, नाही तुम्ही वाजवलं तरी चालेल आम्हाला. तुम्ही वाजून दाखवा आम्हाला, ऑडियन्सला वाजून दाखवा. कुठे इथं स्टिक्स ह्या घ्या, हा घ्या, होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या वहिनी. ये रिंकू आहे. थँक्यू वहिनी. आमच्या सोसायटीमध्ये एक प्रथा आहे, सगळ्यांच्या घरी पूजा होते, सगळ्यांचे बाप्पा बाहेर येतात, मग मोठे बाप्पा बाहेर येतात आणि मग विसर्जनाला सुरुवात होते. आता आरती वगैरे चालू आहे. सो माझा जो मित्र आहे मयूर, त्याच्या घरी पण जाऊयात, त्यांच्या घरी बाप्पांचे दर्शन घेऊयात आणि मग विसर्जनाची तयारी ऑलरेडी सगळ्या ठिकाणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो आजचं विसर्जन आणि आजचा जो दिवस आहे फुल ऑन एन्जॉय करूया, ठीक आहे? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाण्यांचा मोठ्या आवाजामुळं मला व्हिडिओ शूट करता नाही येणार, पण आम्ही प्रत्येक मित्राच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं विसर्जन करतोय, मग मेन बाप्पांचं विसर्जन होईल.
कसा आहे पिक्चर परफेक्ट एकदम. गुड्डू दादा आता आला उशिरा त्याच्यामुळे आता फोटोशूट चालू आहे. ऑल राईट जस्ट मी तुम्ही सगळं बघितलं असेल डान्स अँड ऑल. जेवढं पण व्हिडिओज मला पॉसिबल झाले मी तेवढे कॅप्चर केले. सगळे मुवमेंट्स जे काही होते वन ऑफ द बेस्ट मुवमेंट. जे 13 वर्ष मी वाट बघितली. विसर्जनाला मी कधी झालो नव्हतो 13 वर्षात. मागच्या 13 वर्षात सो जी राहिलेली कसर होती एवढ्या वर्षांची ती पूर्ण केलेली आहे. माझे पाय अजून पण असे दुखत आहेत. जो माहोल होता ना पूर्ण सोसायटी एकत्र तुम्ही बघितलं असेल. सगळे आपले आपले बाप्पा आणतात आपल्या घरासमोर ठेवतात. नाच गाणं होतं गुलाल उधळतो आणि खूप मज्जा येते. आणि जी मज्जा केली आहे ना मी ते असं शब्दांमध्ये किती पण सांगितलं ना पण आम्ही सगळे जे फील करत होतो माझे चाइल्डहुड फ्रेंड्स आमचे काका मावशी जे आम्ही लहानपणापासून एकाच सोसायटीमध्ये सगळे फेस्टिवलमध्ये सोबत ते सगळे एकत्र येऊन बघून सगळे एकत्र डान्स करतायत. एकमेकांवर गुलाल फेकतायत पाणी फेकतायत एकमेकांवर पाणी उडवतायत डान्स करतायत फोटोज काढतायत. म्हणजे ते किती तुम्ही पैसे देऊन दिले ना ते पैशांना विकत घेणाऱ्या गोष्टी नाही आहेत. सो या सगळ्या गोष्टी जे मी केल्या आज हे सगळं फील करून हे सगळं बघून हे सगळं एक्सपिरियन्स करून मला खूप भारी वाटलंय. आणि शेवटी इतका भिजलेलो तर माझा फोन मी देऊन दिलेला घरीच फोन पडलेला होता. म्हणून मला जो विसर्जनाचा मुवमेंट होता कॅप्चर करताना आला. आणि आमची जी बाप्पांची मूर्ती ती मातीची होती. सो आता मी कॅप्चर करायला गेलो होतो ती पूर्ण पाण्यात गेलेली होती म्हणून मला ते कॅप्चर नाही करता आलं. तो एक मुवमेंट राहिला फक्त कॅप्चर करायचा. बाकी सगळं कॅप्चर केला आणि खूप जास्त मजा आली. आईबाबांसोबत डान्स केला दादा वहिनींसोबत डान्स केला. आमच्या गोलूचे डान्स आणि त्याचे मूव्स तुम्ही बघितले असतील. भाई साहब मी शॉक्ड होतो. मी त्याचा डान्स बघितला याचा आधी पण दवे त्याचे एक्सप्रेशन होते दवे तो नाचत होता सगळे त्याच्याकडे बघत होते. आणि वाव मला या सगळे मोमेंट्स खूप जास्त आवडतात. माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करायला माझ्या फॅमिलीसोबत या सगळ्या मेमरीज बनवायला मला खूप जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला आधी सांगितलं की मी खूप जास्त एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी आणि बाप्पांचं विसर्जनासाठी. सो ते फायनली झालंय आणि येस झालं बाप्पांचं विसर्जन. अजून परत आता 1 वर्ष वाट बघावी लागेल आपल्याला. ट्रस्ट मी खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करून द्या केलं नसेल तर शपथ आहे तुम्हाला. ठीक आहे गोलूचा डान्ससाठी तर नक्की सबस्क्राईब बनायला पाहिजे. गोलू आणि माझा जो खांद्यावरचा डान्स होता त्याच्यासाठी सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे तुम्ही लोकांनी. ठीक आहे प्लीज डू सबस्क्राईब. एक लाईक करून द्या आणि चांगली कमेंट सोडून द्या. ठीक आहे.